चळवळीमध्ये या ठिकाणी योगदान दिलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलं, मैत्री प्रांजळपणे जपणारा, सहकाराशी तत्वनिष्ठ असणारा आणि साहित्यामधनं समाज प्रबोधन करणारा, स्वतःचं आयुष्य स्वतंत्र सैनिकासारखं या ठिकाणी जगणारा एक लोकनेता या ठिकाणी होऊन गेला आणि त्याची स्मृती आपण चिरंतन करण्यासाठी इथं आलात। मी मनापासून आदरणीय पवार साहेबांचा आभार व्यक्त करतो की एका कार्यकर्त्याचा सन्मान कसा राखावा, एका जुन्या पिढीतल्या नेत्याचा सन्मान कसा राखावा। अनेक लोक काळाआड होऊन जातात, पण त्यांची आठवण काढणारी लोक कशी असावीत। परवाच मी साहेबांचं एक भाषण ऐकत होतो आणि भाषण करता करता कुणीतरी समोरनं या ठिकाणी त्यांना हाक मारली किंवा कोणीतरी घोषणा दिली, तिथंच ते म्हणाले मारुती, मारुती आहे का पुढे, मारुती वाघ असं नाव घेतलं साहेबांनी। किती हजारो लाखो लोक साहेबांना भेटत असतील, पण एका कार्यकर्त्याचा आवाज हजारो लोकांच्या मधनं आला तर तो कार्यकर्ता कोण आहे तो ओळखणारा शरद पवार आहे। आणि म्हणूनच पवार साहेबांची एक वेगळी उंची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये या ठिकाणी आहे। साहेब, जुन्या पिढीची आम्हाला ओळख करून देण्याची तुमच्या निमित्तानं ही नवी वाटचाल आपण या ठिकाणी करताय। दिनकरराव मुद्राळे साहेब असतील, बाबासाहेब खंजिरे साहेब असतील, या ठिकाणी शामराव पाटील यड्रावकर साहेब असतील, लोकनेते खासदार बाळासाहेब माने साहेब असतील, देशभक्त रत्नाप्पा कुंभार साहेब असतील, यांच्यासारखे अनेकांची संबंध आपण त्या काळामध्ये या ठिकाणी आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या काळातले सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून आपण महाराष्ट्रभर वावरलात, पण त्या काळातली सर्वात मोठी राजकीय फळी आपल्याबरोबर या ठिकाणी आपण तयार केली आणि मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते सवंगडी तुमच्या टप्प्याटप्प्यानं तुमच्या बरोबर त्या ठिकाणी राहत गेले। आज मला मनापासूनचा आनंद आहे की पी बी पाटील साहेबांची स्मृती चिरंतन करण्याच्या दृष्टिकोनातून पापांनी एक नवीन इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी साहेबांच्या हस्ते त्याचं पायापूजन केलं आणि याच्यापेक्षा योग्य हाताने ते उद्घाटन होऊ शकलं नसतं। महाराष्ट्रामध्ये अनेक हात उद्घाटनासाठी या ठिकाणी असते, पण जुन्या पिढीचा जुना जाणता नेता या निमित्तानं या ठिकाणी आपल्या गावामध्ये येतो आणि पी बी साहेबांच्या खऱ्या अर्थानं असणाऱ्या नवीन इमारतीला ज्यावेळी नामकरण केलं जातं त्यावेळी पवार साहेब या ठिकाणी येतात। खऱ्या अर्थानं पापा त्यांच्या स्मृतीस आपण आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली दिली। त्यांचं 100वे वर्ष शतकी या ठिकाणी सुरू आहे। मगाशी ज्याचा उल्लेख या ठिकाणी आमदार साहेब राजेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी केला की 5 कोटी रुपये आम्ही लोकनेते सन्मान्य रत्नाप्पा कुंभार साहेबांच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी देऊ केलेत आणि ह्या लोक चळवळीला ह्या गावागावातून या ठिकाणी ताकद देणारी ही मंडळी काळाआड जरी गेली असली तरी भारताच्या राज्यघटनेवर ज्यांची स्वाक्षरी आहे ते रत्नाप्पा कुंभार त्यांची ही जन्मभूमी आहे आणि निश्चितपणे त्या जन्मभूमीचं कदर शरदचंद्रजी पवार साहेबांनी केली आणि आज इथपर्यंत ते त्या ठिकाणी आले। ती स्वाक्षरी असणारी ही भारताची जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे। आज जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी लोकशाही, त्यामध्ये खासदार म्हणून काम करण्याची संधी आपण सर्वांनी मला या ठिकाणी दिलीत। पवार साहेब आजही त्या संसदेचा भीष्म पितामह म्हणून त्या ठिकाणी काम करतायत। जर जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी लोकशाही भारत देश असेल तर सर्वात पार्लमेंटरी रेकॉर्डमध्ये सर्वात जास्त लोकशाही पद्धतीनं निवडून येणारा खासदार हे शरदचंद्रजी पवार साहेब त्या ठिकाणी लोकसभेमधले आहेत आणि निश्चितपणे या सगळ्या लोकशाहीला बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून जी जी माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये येऊन गेली त्यांना ते कधी विसरले नाहीत। आज पी बी साहेबांचा स्पर्श त्यांच्या आयुष्याला झाला, रत्नाप्पा कुंभार साहेबांचा स्पर्श झाला, लोकनेते खासदार बाळासाहेब मानेंचा झाला। या सगळ्यांशी खऱ्या अर्थाने या कुटुंबांशी त्यांची नाळ त्या ठिकाणी जोडली। चांगल्या आणि वाईट प्रसंगामध्ये सातत्यानं साहेब या ठिकाणी येतात। मी पक्ष आणि राजकारणावर इथं बोलत नाहीये, मी इथं खासदार म्हणून बोलत नाही, तर निश्चितपणे इथं बसलेल्या जी सामान्य माणसाच्या नागरिकाच्या मनामधली जी भावना आहे ती बोलण्याचा प्रयत्न मी साहेब इथं स्टेजवरून करतोय। तुम्ही आल्यामुळे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची एक उंची आणि शोभा या ठिकाणी वाढली। मनापासून आपण आल्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो। पी बी साहेबांचा स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी जो पापांनी हा सर्व या ठिकाणी हट्टास धरला। मोठी माणसं होऊन जातात, काळाआड निघून जातात, पण काळ त्यांना पाठीमागं टाकू शकत नाही। काळाच्या पाठीवर सुद्धा ही लोक स्वतःच्या लेखणीतनं या ठिकाणी तयार राहतात। ऋणानुबंध नावाचं असेल किंवा या ठिकाणी त्यांनी लिहिलेली हुतात्म्यांची स्मृती प्रीती पावित्र्य ऋतुंगा या ठिकाणी असलेला अकलेचा सवाल, रस्त्याची जाग आली, 40शी झाल्यानंतर बहुतेक थोडा चष्मा लागलाय मला, त्यामुळे साहेब दिसायचं लांब जवळचं थोडंसं कमी आलंय। पण निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की जी अनेक पुस्तकं ह्या मंडळीने या ठिकाणी लिहिली
त्यांच्या विचाराचा वसानी वारसा पुढची पिढी या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करते आणि पापांच्या निमित्तानं तो पुढच्या पिढीमध्ये या ठिकाणी जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.